स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापूर तालुक्यामध्ये आमचं गाव एक नंबरला आहे लोकसंख्येच्या मानानं आणि कुठलाही रोगराई जर गावामध्ये आमच्या पसरली तर गाव अतिशय आमचं ही कंट्रोल न होण्याची परिस्थिती आहे। हे जर बघितलं तर सगळ्यात खानापूर तालुक्यात मोठं गाव असून सुद्धा हे सगळ्यात असणारं निष्क्रिय सरपंच त्याच्यामध्ये येत्या 75 वर्षात सगळ्यात मोठं निष्क्रिय सरपंच लाभलेले सरपंच आम्हाला हे लाभलं गेलं। बाळवणीतील सरपंच ठरले सर्वात निष्क्रिय सरपंच। गावात भयंकर अस्वच्छता व रोगराई, गावकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धुतलं। तुम्हाला सध्या फॅशनच्या दुनियेतील हवे असणारी कोणतेही कपडे पाहिजेत तर मग चला विट्याला। गेल्या 25 वर्षापासून ग्राहकांच्या अखंड सेवेत असणारे विट्यातील एकमेव प्रसिद्ध दुकान शोमॅन टेलर्स अँड फॅब्रिक्स, नवीन व अत्याधुनिक प्रणाली असणारे विट्यातील पहिलेच दुकान। आमच्याकडे तुम्हाला हवी असणारी कोणत्याही प्रकारचे कपडे शिवून मिळतील। नवरदेवांसाठी खास सूट, शेरवानी व ब्लेझर। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता शोमॅन टेलर्स अँड फॅब्रिक्स, पॉवर हाऊस रोड, शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, विटा। खानापूर तालुक्यातील भाळवणी गावात आतापर्यंतच्या इतिहासात सध्याचे सरपंच हे सर्वात निष्क्रिय सरपंच ठरले असल्याची टीका खानापूर पंचायत समितीचे माजी सदस्य व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कुमार मोहिते यांनी केले। भाळवणी हे गाव जिल्हा परिषद गटातील सर्वात मोठं गाव आहे। या गावात यापूर्वी सर्व प्रकारची कामंही व्यवस्थित होत होती, परंतु सध्या सत्तेत असणारे सरपंच व त्यांची बॉडी ही निष्क्रिय असून गावात भयंकर अस्वच्छता व रोगराई पसरली असा आरोप करून गावातील स्मशानभूमीची तर अत्यंत वाईट अवस्था झाली। नुकतेच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही की उभा राहायला जागा नाही। या ठिकाणी प्रचंड गवत वाढले, ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय। या ठिकाणी अंत्यसंस्काराला येणाऱ्या लोकांची कसली सोय ग्रामपंचायतीने केलेली नसून स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती केलेली नाही। परिणामी लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। याबाबत संजय मोहिते यांनी सरपंच व ग्रामपंचायतीवर जोरदार टीका केली। त्यांनी याबाबत सरपंचांचा पर्दाफाश करत अनेक धक्कादायक माहिती मीडियासमोर मांडली। बघूयात यावेळी त्यांनी काय म्हटलंय। नमस्कार, मी संजय सदाशिव मोहिते, ग्रामपंचायत सदस्य भाळवणी। भाळवणीची स्थापना 1941 साली झाली। 1941 पासून जवळजवळ 75-80 वर्षापर्यंत झाले। भाळवणी गावाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत झालेल्या सरपंचाच्या कारकिर्दीत माननीय आता विद्यमान सरपंच आनंदराव आदाटे हे सगळ्यात निष्क्रिय ठरले। त्याला कारण म्हणजे आमच्या गावचे शिवानंद कुलकर्णी हे आमच्या गावचे भटजी काका यांचं आज आकस्मिक दुःखद निधन झालं। दुःखद निधन झाल्यानंतर या आमच्या भाळवणी आणि त्या परिसरामध्ये सर्व ग्रामस्थ आज अंत्यविधीसाठी इथं सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले। इथं उपस्थित राहत असताना ग्रामपंचायतचा कारभार काय आहे याचं जिवंत उदाहरण या स्मशानभूमीच्या पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात आलं। तिथं असणाऱ्या काँग्रेसमुळे इथं पूर्णपणे काँग्रेस, झुडपं, झाडी, इथं असणारे इथली परिसर अतिशय दुर्गंध अवस्थेत या इथल्या असणाऱ्या लोकांना लक्षात आलं। या ग्रामपंचायतला सातत्यानं आम्ही असणाऱ्या गावठाणमधल्या ज्या डेप्या आहेत त्या सुद्धा गेल्या 2-3 महिन्यापूर्वी 2-2, 3-3 दिवस डेप्या बंद पडल्या। ग्रामपंचायतचं दुर्लक्ष हे सगळ्या गावाच्या सुद्धा लक्षात आलंय। आता पाठीमागं माझ्या जर बघितलं तर असणारी गावठाणची डीपी, ती डीपी सुद्धा घाणीचं साम्राज्य गेलं। तिथं वायरमॅन सुद्धा काम करू शकत नाही। हीच परिस्थिती सर्व डेप्यांची गावातल्या गावठाणमधली ती परिस्थिती आहे। गेल्या 15 ऑगस्ट मध्ये आदरणीय मोदी साहेबांनी शिलालेख हे सुद्धा जवळजवळ 55 ते 60 हजार रुपये इस्टिमेट करून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिलालेख ज्याने देशासाठी योगदान दिलं अशा लोकांचं पवित्र असं शिलालेख लावण्याचं काम आदरणीय मोदींच्या माध्यमातून झालं। त्या ग्रामपंचायतच्या सरपंचाने शिलालेख 60,000चं बिल काढलं, परंतु शिलालेख जर बघितलं तिथं आता अशी अवस्था आहे, तिथं असणारे कुत्र्यांचं साम्राज्य त्या शिलालेखवर बसलं जातंय। असणारा सरपंच आहे सगळ्यात ह्या 75 वर्षामध्ये सगळ्यात निष्क्रिय सरपंच झाले। त्यांचं फक्त ह्या विकास कामापेक्षा जास्तीत जास्त ठेकेदार यांच्या माध्यमातून काम करण्याचा जास्त त्यांना आवड निर्माण झालेली आहे। म्हणून गेल्या काल महिन्यामध्ये पाणी पुरवठ्याचा खर्च सुद्धा साधिल की 17,000 रुपये पाणी पुरवठा गेले 2-2.5 महिने झालं उद्घाटन झालं। ज्या वॉटर एटीएमचं त्या वॉटर एटीएमचं 2-2.5 महिन्यामध्ये 17,000चं बिल टाकले। परवा वित्त आयोग मधलं 15 वित्त आयोग मधलं जे काम आहे त्यात 15% मागासवर्गीयासाठी असणारे सौर ऊर्जाचं जे दिवं आहे हे दिवं सुद्धा त्या समाजामध्ये न करता इतर ठिकाणी लावलं गेलं आणि बहुमताने ठराव करून गेला। म्हणून आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सीओ साहेब असतील, आदरणीय बीडीओ साहेब असेल यांच्याकडे
सदर याने केलेल्या चुकीच्या पद्धतीनं मागासवर्गीयाचा जे निधी आहे इतर ठिकाणी वळवला. यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही सर्व सदस्य मान्य सीओ साहेबांच्याकडे तक्रार सुद्धा दाखल करणार आहे. असा सरपंच भविष्यकाळात सुद्धा कधी त्या भावनेला लाभला नाही आणि इथनं पुढे लाभणार नाही. असा सरपंच गावाला लाभल्यानंतर गाव किती परत पाठीमागे जातं याचं नामवंत उदाहरण या वर्षभराच्या कालखंडामध्ये आता लक्षात आलं. गावात असणारे गटाराचा परिसर असेल, गावात असणारं सांडपाणी जाणारं जी गटार असतील ती पूर्ण गच्च भरलेले आहेत. ती काम करायची सरपंचाची मानसिकता नाही. तिथं ओढ्यात असणाऱ्या आमच्या गावालगतचं जे ओढ्याचं पात्र आहे तुमच्या लक्षात येईल की इथं बंधारा केटीवर बांधलाय. गेले 5-6 वर्ष झालं त्या केटीवर मध्ये पाणी गावाचं सर्व सांडपाणी त्या केटीवर येतं आणि या परिसरमध्ये घोरपडे गल्लीपासून ते एसटी स्टँड पर्यंत या परिसरमध्ये असणाऱ्या लोकांनी फार त्याचा चिकन गुन्हे असेल, डेंगे असेल या सर्व माध्यमातून त्याचा उपयोग गावातल्या लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळं सातत्यानं आम्ही या केटीवरच्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा केला, परंतु सरपंचाचं कोणत्याही प्रकारे लक्ष नाही. असणारं जर पाणी जर तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून जर बघितलं तर हे पाणी कशा पद्धतीचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. सरपंचाची काय जबाबदारी आहे हे सुद्धा सांगणं आम्ही आता ही परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून मी सातत्यानं मान्य सरपंच यांना पाठपुरावा केला, परंतु त्यात काम करण्यापेक्षा इतर ठिकाणी त्यांना इंटरेस्ट लक्षात येतं जास्त प्रमाणात आहे. आता या अंत्यविधीसाठी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मातीचा कार्यक्रम असतो, यासाठी सुद्धा आंघोळीला पाणी नाही. म्हणून आम्ही माझ्या पंचायत समितीच्या शेत फंडातून टाकी बांधली, परंतु तिथं परिस्थिती जर बघितलं तर त्या टाकीकडे जाता येत नाही. हे खानापूर तालुक्यातलं सर्वात मोठं असणारं गाव, परंतु फार 10 वर्ष पाठीमागे गेली अशी अवस्था या वर्षभरात मध्ये लोकांनी जाणवायला लागली. खानापूर तालुक्यातलं देवीखिंडी सारखं गाव एक चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमी बांधू शकतं, मग 9,000 लोकसंख्येचं असलेलं गाव का करू शकत नाही हे सुद्धा सर्वांना गावात प्रश्न पडलेला आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.